नमस्कार. मी श्रद्धा चिन्मय कारंडे. श्री गुरुशरणम. सर्वांना भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या अनंत अनंत शुभेच्छा. श्री कृष्ण भगवानांना आणि ज्ञानोबा माऊलींना माझा कोटी कोटी प्रणाम. श्री गुरुशरणम. आज गोपाल काला देखील आहे, दहीहंडी आहे. तर गोपाल काल्याच्या आणि दहीहंडीच्या सुद्धा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. योगायोग असा की कृष्ण जन्माष्टमी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मही एकाच तिथीला येतो आणि ती तिथी म्हणजे श्रावण वद्य अष्टमी. तर असाच हे सगळे सण साजरा करण्याच्या निमित्तानं आणि हे सगळे उत्सव आपण साजरा करतो त्या निमित्तानं काही विचार माझ्या मनात आले आणि ते विचार मी लेखी पद्धतीने माझ्या वहीत मांडण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या मार्फत मला असं वाटतं की मी जे काही लेखी पद्धतीने माझे विचार मांडले आहे ते मी आपणा सर्वांसमोर सादर करावे आणि तोच छोटासा प्रयत्न मी करणार आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी आपणा सर्वांना अजरामर ग्रंथ ज्ञानेश्वरी याची रचना करून ती उपलब्ध करून दिलेली आहे. आपण सर्वजण खरोखरच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला इतका थोर आणि अजरामर ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी इतका छान पद्धतीने रचून ज्ञानेश्वरीच्या मार्फत तो आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपण सर्वजण त्या गोष्टींचा लाभ घेतोच. तर खरोखरच आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत आणि अशा गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळाल्यामुळे प्रत्येकाचं जीवन खरोखरच खूप धन्य आणि सफल होतं. ही प्रत्येकाला अनुभूती आणि प्रचिती येतच असते. आज जे काही कृष्ण भक्त असतील, जे काही माऊलींचे भक्त असतील त्या सर्वांना माहितीच आहे भगवद्गीता सुद्धा असाच एक थोर ग्रंथ आहे, हिंदू धर्मातील थोर ग्रंथ. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी भगवद्गीतेचे प्राकृत भाषेत निरूपण करून ज्ञानेश्वरीची रचना केलेली आहे, जो आपणा सर्वांना माहिती आता सांगितल्याप्रमाणे की हा खरोखरच अजरामर ग्रंथ आहे आणि भगवद्गीतेचे प्राकृत भाषेत निरूपण करून जसं मी आता सांगितलं तसा या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे आणि ते म्हणजे ज्ञानेश्वरी. सो ज्ञानेश्वरी इज अ कॉमेंटरी ऑन भगवद्गीता. असे भरपूर अभ्यासक आहे ज्यांनी ज्ञानेश्वरीवर अभ्यास करून प्रत्येक वेळेला त्यांच्या पद्धतीने जे काही गूढ रहस्य दडलेले आहेत ते त्यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येकापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असेच काही विचार ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाबद्दल जे काही माझ्या वाचनात आले आणि जे काही मला स्फुरले आणि सगळ्या रेफरन्सेसमधून जे काही मला लक्षात आलं आणि जे मी लिहून ठेवलेले आहे लेखी पद्धतीने तेच मी आज तुमच्या सर्वांसमोर सादर करणार आहे. लहान तोंडी मोठा घास घेत आहे, परंतु प्रत्येकाचा अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणांशी मी लीन होऊन ही जी माझी भक्ती आहे ही त्यांच्या तव चरणी रुजू व्हावी. ज्ञानोबा माऊलींच्या आशीर्वादाने आज मी तुम्हा सर्वांसमोर धाडस करत आहे माझे काही विचार मांडण्याचे. तर काही चूक घडली असेल तर क्षमा करावी. मी विचार माझे जे काही लेखी पद्धतीने लिहिले ते मांडण्याच्या पूर्वी सगळ्यांनी मिळून जयघोष करूया कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने. आपण त्यांचे जयघोष करूया, त्यांना स्मरण करूया आणि मग पुढे आपण चर्चा करूया. तर चला सगळे मिळून म्हणूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो रे, राधा रमण हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। जय श्री कृष्ण भगवान की जय। ज्ञानोबा माऊली तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। तर आत्ताच आपण उल्लेख केल्याप्रमाणे आणि मी काही विचार जे काय तुमच्यासमोर मांडणार आहे ज्ञानेश्वरी या ग्रंथावरचे, तर सर्वप्रथम मी माझ्या गुरूंचं स्मरण करते। आमचे गुरु म्हणजे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांना माझा कोटी कोटी प्रणाम। त्यांचं स्मरण करून, त्यांना साष्टांग नमस्कार करून मी जे काही माझ्या लेखी पद्धतीने विचार मांडले आहेत ते मी तुम्हा सर्वांसमोर सादर करणार आहे। आणि अशा पद्धतीने मी माझे काही विचार ज्ञानेश्वरीचे जे आहेत ते अशा पद्धतीने मी माझ्या लेखी वहीमध्ये मांडून ठेवलेले आहे आणि तेच मी तुमच्या सर्वांसोबत आज इकडे शेअर करणार आहे। आमचे गुरु डॉक्टर केशव रामचंद्र जोशी, तर महाराजांनी ज्ञानेश्वरीवर PhD केलेली आहे आणि लहानपणापासूनच महाराजांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सानिध्यात वाढल्यामुळे आज त्यांच्या आशीर्वादाने महाराजांनी लिहिलेला हा प्रबंध आज उपलब्ध झालेला आहे। आणि खरोखरच याच्या वाचनातून आयुष्य हे काय असतं आणि कसं जगावं आणि आयुष्य जगण्याचं मागचं नक्की प्रत्येक व्यक्तीचं काय कारण असतं ह्याचा उलगडा अगदी प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला होतो। तर आमच्या महाराजांनी ज्ञानेश्वरी सिद्धयोग दर्शन म्हणून ज्या पुस्तकाचं, ज्या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे त्यामध्ये आमचे महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी हे एक सिद्धयोग दर्शन आहे आणि त्यांनी एक नवीन दृष्टिकोन देऊन सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरी हे सिद्धयोग दर्शनच आहे। सिद्धयोग दर्शन किंवा आपण त्याला शक्तिपात योग मार्ग असंही म्हणू शकतो। आणि ज्ञानेश्वरीत शक्तिपात योगाशिवाय एकही शब्द नाही अशा पद्धतीने एक नवीन दृष्टिकोन देऊन त्यांनी ज्ञानेश्वरी सिद्धयोग दर्शन या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे। आमच्या गुरूंचे गुरु म्हणजे आपणा सर्वांचे लाडके आणि आपण सर्वजण जाणतात त्यांना, ते म्हणजे परमपूज्य सद्गुरू माऊली गवळणी महाराज। हा ग्रंथ आमच्या महाराजांनी म्हणजे केशव जोशी महाराजांनी हा ग्रंथ अशा प्रकारे प्रस्तुत करण्याचे दुसरे कारण असे की गुळवणी महाराजांनी अनेक हजारो लोकांना, साधकांना दीक्षा दिली, शक्तिपात योगाची दीक्षा दिली किंवा आपण त्याला सिद्धयोगाची दीक्षा सुद्धा म्हणू शकतो। आणि ती दीक्षा देऊन साधन गंगेचा प्रवाह प्रवाहित केला, म्हणजेच काय तर परंपरा निर्माण केली। आणि असेच गुळवणी महाराज, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे सगळे संत थोर सत्पुरुष होऊन गेले, हे ज्यांनी परंपरा निर्माण करणारे सत्पुरुष होते। तर अशीच ही परंपरा गुळवणी महाराजांपर्यंत पण आली आणि आमच्या गुळवणी महाराजांचे शिष्य म्हणजे आमचे स्वामी महाराज म्हणजे केशव जोशी महाराज। तर हीच सिद्धयोग साधन गंगा गुळवणी महाराजांपर्यंत प्रवाहित होत कशी आली ती आपण बघूया। सर्वप्रथम परमहंस परिव्राजकाचार्य श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज, त्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायण तीर्थ स्वामी महाराज,
नंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्यापासून शक्तिपातक योगाची ही दीक्षा परंपरेने आलेली आहे गुळवणी महाराजांपर्यंत. ती गुळवणी महाराजांपर्यंत आली आणि आमचे परमपूज्य गुरु डॉक्टर केशव जोशी महाराज यांनी सद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाने अशा प्रकारे हा ज्ञानेश्वरी एक सिद्धयोग दर्शन हा प्रबंध लिहून ज्ञानेश्वरी शक्तिपात दीक्षेशिवाय, शक्तिपात योगाशिवाय, सिद्ध योगाशिवाय एकही शब्द नाही आणि हे एक सिद्धयोग दर्शन आहे म्हणून त्याला एक नवीन दृष्टी दिलेली आहे. म्हणजेच कुठल्याही मार्गातला साधक असो किंवा सर्व मार्गांच्या साधकांना शक्तिपाताशिवाय गत्यंतर नाही, हेच प्रत्येक शब्दात प्रत्येक वाक्यात महाराजांनी मांडलेलं आहे. म्हणजेच एखादा साधक किंवा एखादा शिष्य जेव्हा आपल्या गुरूंकडून दीक्षा घेतो तेव्हा ती दीक्षारूपी अंजन जेव्हा त्याला मिळतं, त्या दीक्षारूपी अंजनाच्या मार्फत तो हा भवसागर पार करून निघतो आणि हाच तो मार्ग जेथे त्याला कळून चुकते की त्याचा जन्म हा कुठल्या कारणासाठी झालेला आहे. कारण की अर्थातच ते शक्तिरूपी दीक्षा, ते शक्तिरूपी अंजन आणि ते उन्मेष नेत्र जेव्हा गुरूंकडून शिष्याला मिळते तेव्हा त्याची कुंडलिनी जागृत होते आणि जीवन जगण्याचं कारण काय आहे आणि आपला जन्म, आपला देह हा कशासाठी आहे ह्याचं कारण त्याला नक्कीच कळून चुकतं. खरोखरच किती सुंदर विचार मांडलेले आहेत ज्ञानेश्वरी सिद्धयोग दर्शनाच्या मार्फतातून गुरु माऊलींनी. आणि हेच स्पष्ट करायचा प्रयत्न म्हणजे असा की ज्ञानेश्वरी हा एक सिद्धयोग दर्शन आहे आणि एक नवी दृष्टी महाराजांनी त्याला दिलेली आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं असं की आपणा सर्वांना नाथ संप्रदाय हे तर माहितीच आहे. तर नाथ संप्रदाय हे दुसरं तिसरं नसून शक्तिपात योगाचाच मार्ग आहे किंवा आपण त्याला सिद्ध योगाचा मार्ग असेही म्हणू शकतो. आपण सर्वांना भगवद्गीता माहितीच आहे. माऊलींनी सुद्धा गीतेच्या आधारे ज्ञानेश्वरी रचली आहे, जे आपण सुरुवातीला म्हटलं की ज्ञानेश्वरी इज अ कॉमेंटरी ऑन भगवद्गीता. गीतार्थाला सोडून कोणत्याही प्रकारचे ज्ञानेश्वरीत स्वतंत्र भाष्य केलेले नाही. भगवद्गीतेच्या आधारेच ज्ञानेश्वर माऊलींनी टीका करून ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं अनेक अभ्यासकांनी त्यातले गूढ रहस्यांचा अभ्यास करून एक नवीन दृष्टी दिलेली. त्यातच एक दृष्टिकोन जो आहे की ज्ञानेश्वरी हा शक्तिपात योगाचा मार्ग आहे, सिद्ध योगाचा मार्ग आहे, जे आमच्या महाराजांनी मांडलं तेच विचार मी तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. जसं आता आपण म्हटलं की नाथ संप्रदाय सुद्धा शक्तिपात मार्गाचाच एक साधन आहे. आणि उल्लेख करताना महाराजांनी असे म्हटले आहे की त्यावेळी त्यांचे गुरु म्हणजे गुळवणी महाराज यांनी त्यांना सांगून ठेवले होते की ज्ञानेश्वरी सिद्धयोग दर्शनाचं किंवा ज्ञानेश्वरी शक्तिपात योगाची गुरु किल्ली काय आहे ते, विच इज द मास्टर की ऑफ ज्ञानेश्वरी. तर ती मास्टर की म्हणजे अशी, ती गुरु किल्ली म्हणजे अशी, या गोष्टीचा उल्लेख करताना गुळवणी महाराजांनी महायोगी गोरक्षनाथाच्या ग्रंथाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि तो ग्रंथ म्हणजे सिद्ध सिद्धांत पद्धती. सिद्ध सिद्धांत पद्धती या महायोगी गोरक्षनाथांच्या ग्रंथाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे, ज्याच्या आधारे प्रत्येक शब्दात जेव्हा आपण वाचतो सिद्ध योगाच्या मार्फत किंवा शक्तिपात योगाच्या मार्फत, तेव्हा ज्ञानेश्वरी ची आपल्याला एक लिंक लागते की खरोखरच आज शक्तिपात योगाशिवाय, गुरु शिष्याला गुरु असल्याशिवाय आयुष्यात कुठलीही गोष्ट सहज शक्य नाही. खरं तर आध्यात्मिक दृष्ट्या पाहता या अजर अमर ग्रंथाचा भरपूर गोष्टींमधून उलगडा होतो.
आणि जसं आपण म्हटलं की प्रत्येक अभ्यासक त्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टींचा उलगडा करून अभ्यास हा चालूच असतो आणि एक नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं की गुरूंकडून शिष्याला मिळालेलं ते शक्तिरूपी अंजन किंवा ते शक्तिरूपी दीक्षा आपण त्याला म्हणू शकतो. त्याशिवाय आयुष्यात काहीही गत्यंतर नाही. आज भगवद्गीता जर आपण बघितली तर भगवद्गीतेत सुद्धा जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होतं तेव्हा रणांगण भूमीवर श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन जेव्हा होते तेव्हा श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनांना साक्षात विश्वदर्शन दिलं, त्यांचं विश्वरूप दाखवलं. आणि आज अर्जुन ते विश्वरूप दर्शन श्री भगवान श्रीकृष्णांचं पाहू शकला, कारण की ते शक्तिरूपी दीक्षा, ती शक्तिरूपी अंजन, तो सिद्ध योग त्या दोन सिद्ध पुरुषांमध्ये आज तो झाला आणि त्याच्यामुळे त्यांना हे सहज शक्य झालं. आणि त्या मार्फत श्री कृष्ण भगवानांनी अर्जुनांना जो काही उल्लेख केला की या सगळ्याच्या मागचं निमित्त काय आहे. जेव्हा अर्जुन म्हणाले होते की कौरव पांडव माझे आप्ते इष्टच आहेत, तर मी ह्यांच्यासोबत युद्ध कसं करू, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना समजून सांगितलं की प्रत्येक गोष्टीचा मागचा काय उद्देश असतो. आणि त्यावेळी जे विश्वरूप दर्शन दाखवून जे श्रीकृष्ण भगवानांनी त्यांना जे शक्तिरूपी दीक्षा दिलं, जे अंजन दिलं, ते खरोखरच एक गुरु शिष्य योग आपण म्हणू शकतो, सिद्धयोग आपण म्हणू शकतो. आणि त्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा उल्लेख ज्ञानेश्वरीत केलेला आहे. आणि त्याच आधारावर ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या सर्वांसमोर आणून ठेवलेला आहे. आपण सर्वजण गुरुचरित्र सुद्धा वाचतात, अनेक दत्तभक्त माझा हा व्हिडिओ बघत असतील. जसं भगवद्गीतेत आपण म्हटलं श्री भगवान श्रीकृष्णांनी साक्षात अर्जुनाला दर्शन दिलं, त्याचप्रमाणे त्रिविक्रम भारती यांना सुद्धा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तेच विश्वरूप दर्शन दिलं. त्यावेळी त्रिविक्रम भारती सुद्धा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना म्हटले होते की मी ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्णांनी साक्षात दर्शन, विश्वरूप दर्शन अर्जुनांना दिलं आणि आज त्यानंतर गुरुमाऊली मी तुमचं हे विश्वरूप दर्शन बघू शकते, कारण की ते उन्मेष नेत्र, ते दीक्षारूपी अंजन तुम्ही मला दिलं आणि आज ते मला मिळालं म्हणून आज मी तुमचं विश्वरूप दर्शन पाहू शकतो. नाही तर सर्वसामान्य माणसांना ते शक्य नाही. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरूंचं काय महत्त्व आहे आणि ती शक्तिपात दीक्षा मिळाल्यानंतर तुमची जी कुंडलिनी जागृत होते, तुमचं जे चित्त स्वरूपाचा विकास होतो आणि तुमच्या हातून जे कार्य घडायचं असतं ती स्फूर्ती तुम्हाला मिळते आणि तो साधक खरोखरच गुरुतत्वात पूर्णपणे विलीन होऊन जातो. हेच सुंदर पद्धतीने आमच्या महाराजांनी एक नवा दृष्टिकोन देऊन ज्ञानेश्वरी हा एक सिद्धयोग दर्शन आहे हे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर, हे सगळं वाचल्यानंतर खरोखरच आपण जे म्हणतो किंवा आपण जे ऐकतो, नामस्मरणी चित्त जडावे, जीवा शिवाचे ऐक्य घडावे. वा वा, किती सुंदर ओव्या आहेत हे. नामस्मरणी चित्त जडावे, नामस्मरणी तुमचं चित्त जडाला तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, तुम्ही आत्मिक स्वरूपाने जागृत झालं पाहिजे. पण तुम्ही आत्मिक स्वरूपाने जागृत होण्यासाठी ते शक्तिरूपी दीक्षा अंजन गुरूंकडून तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते अंजन दीक्षारूपी तुम्हाला मिळतं त्यावेळेस तुम्हाला जे उन्मेष नेत्र मिळतं आणि तुम्ही जे सिद्ध होतात, त्याच्यामुळे जो योग दोन सिद्ध पुरुषांमध्ये घडतो तो म्हणजे सिद्धयोग असतो. आणि हा सिद्धयोग घडतो तो शक्तिपात योगाच्या मार्गानं. हे किती सुंदर विचार याच्यात मांडलेला आहे. म्हणजे आपण गुरुचरित्र बघितलं, आपण भगवद्गीता म्हटलं, आपण ज्ञानेश्वरी म्हटली, सगळे आध्यात्मिक ग्रंथ हे वेगवेगळे आहे पण त्याचं मूळ एकच आहे की गुरुशिवाय आयुष्य हे कायम अपुरंच आहे. त्याच्यामुळे गुरूंचं स्थान हे प्रत्येक शिष्याच्या, प्रत्येक साधकासाठी त्याच्या आयुष्यात ही खूप मोठी गोष्ट असते. तर मंडळी, असेच आणखी विचार मांडून मी परत येईन तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन ज्ञानेश्वरीच्याच आधारावर. ज्ञानेश्वरीमध्ये असे अनेक उपसिद्धांत आमच्या महाराजांनी मांडलेले आहेत आणि ह्या सगळ्या विचारांची जे उपसिद्धांताचा जो विचार महाराजांनी मांडलेला आहे तर त्याविषयी सुद्धा मी जे काही माझे लेखी विचार मांडेल किंवा ज्या काही गोष्टी मला स्फुरतील माझ्या वाचनातून, आध्यात्मिकदृष्ट्या माझ्या वाचनातून येतील, त्या मी परत तुमच्या सर्वांसमोर सादर करेलच.
पण इन शॉर्ट सांगायचं झालं म्हणजे माझा हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा की आपण पुढे जे काही व्हिडिओ बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं, ते असंच की ज्ञानेश्वरीला पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे सिद्धयोग दर्शन किंवा शक्तिपात दर्शन, ज्याच्यामध्ये शिव आणि पार्वतींमध्ये सुद्धा संभाषण झाल्यानंतर गुरु शिष्य हा योग काय असतो हे सुद्धा महादेवांनी पार्वतीला खूप छान पद्धतीने वर्णन करून सांगितलेलं आहे आणि ते आपण पुढच्या भागात नक्कीच बघूयात. तर अशी ही छान विचार आहे जे खरोखरच खूप मनाला स्फुरून जाते आणि प्रत्येक जीवनात जे आपलं पाऊल पडतं प्रत्येक पावलोपावले आपल्याला या गोष्टींचा, या शब्दांची आठवण येते आणि खरोखरच आपण लिंक करू शकतो की प्रत्येक माणसाचा आयुष्यात जन्म घेतो तो त्याचा उद्देश काय असतो जन्माचा. आणि गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि हेही खरं आहे, भगवद्गीतेत आपण म्हटलं यदा यदा धर्मस्य संभवामी युगे युगे. प्रत्येक धर्मात प्रत्येक युगात श्रीकृष्ण भगवानांनी, विष्णू भगवानांनी अवतार घेतला, अनेक भक्तजनांचा उद्धार केला, अधर्माचा नाश केला. आणि असंच या कलियुगात सुद्धा आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या लोकांचा उद्धार तर निश्चितच आहे. त्याच्यामुळे हे सगळे आध्यात्मिक ग्रंथ वाचताना खरोखरच खूप आत्मिक आनंद मिळतो. आणि असेच छोटे काही विचार जे माझ्या वाचनातून मला येतात ते मी फक्त तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते. काही चूक घडली असेल तर क्षमस्व, पण असेच काही लेखी विचार मी जे मांडलेले आहे ते मी घेऊन तुमच्यासमोर नक्कीच येईन पुढच्या भागात ज्ञानेश्वरीच्या आधारावर. ते ज्ञानेश्वरी एक शक्तिपात मार्ग आणि ज्ञानेश्वरी एक सिद्धयोग दर्शन या माध्यमातूनच आमच्या महाराजांनी जे काही सुंदर विचार मांडलेले आहेत त्याविषयीच आपण बोलूया पुढच्या भागात. तर असेच खरोखरच आपले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना आपण सकल संत शिरोमणी महासिद्धयोगी श्री ज्ञानेश्वर महाराज असं देखील म्हणतो, तर अशा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. माझे सद्गुरू केशवऋषी स्वामी महाराज यांना सुद्धा माझा प्रणाम. माझे आराध्य परमहंस प्रिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि गुळवणी महाराज यांना माझा साष्टांग नमस्कार. आणि खरोखरच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सिद्ध योगाचा उद्गाता, समाधी धनाचा दाता, कुंडलिनी जगदंबेचा त्राता, शांभव योगी. वा वा वा. पुन्हा एकदा मी ज्ञानेश्वर महाराजांसाठी या दोन ओव्या म्हणते. सिद्ध योगाचा उद्गाता, समाधी धनाचा दाता, कुंडलिनी जगदंबेचा त्राता, शांभव योगी. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुम्ही धन्य आहात. आणि केशवऋषी स्वामी महाराजांनी जेव्हा हे विचार मांडले तेव्हा त्यांना एक ती स्फूर्ती दिलेली किंवा त्यांच्या सद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाने आज गुळवणी महाराजांनी जो एक नवीन दृष्टिकोन महाराजांसमोर आणून ठेवला आणि ज्याचा अभ्यास आमच्या महाराजांनी केला, अशा आमच्या लाडक्या सद्गुरू गुळवणी महाराज माऊलींसाठी सुद्धा दोन ओव्या मी इथे म्हणू इच्छिते. ते म्हणजे शक्तिपाताचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, ब्रह्मस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. परत एकदा, शक्तिपाताचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, ब्रह्मस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. असे हे आमच्या सर्वांचे लाडके, तुमचे आमचे आपल्या सर्वांचे लाडके परमपूज्य सद्गुरू माऊली गुळवणी महाराज, आमचे गुरु माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, माझे आराध्य, सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तुमचे आशीर्वाद, माऊलींचे आशीर्वाद अखंड माझ्या पाठीशी असू द्या. आणि पुढच्या भागात मी परत व्हिडिओच्या माध्यमातून शक्तिपात योगाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीचा जो दृष्टिकोन महाराजांनी दिलाय तर त्याच्यामधला असाच एका उपसिद्धांतावर आपण चर्चा करूया. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ मांडला असेल, लहान तोंडी मोठा घास घेत आहे, जे काही विचार माझ्या बुद्धीला, माझ्या आकलन शक्तीला जे काही मला वाटले ते मी तुमच्यासमोर मांडले. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा आशीर्वाद अखंड माझ्या पाठीशी असू द्या. काही चूक घडली असेल तर क्षमस्व. गुरुदेव दत्त.